ओके, तर आता आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल घेणार आहोत फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सब्जेक्टचं. तर नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे तुमचं फॉर द गिवन मॅग्नेटिक मटेरियल फाइंड द BH कर्व अँड द हिस्टरेसिस लूप पार्ट 3. ओके, आता हे तुमचं तिसरं प्रॅक्टिकल आहे तुमचं BH कर्व आणि हिस्टरेसिस लूपसाठी. ओके, पण याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की याच्यामध्ये आपण 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे. याच्यामध्ये चोक कॉईल यूज न करता आपण 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की बी म्हणजे काय तुमची फ्लक्स डेन्सिटी आणि एच म्हणजे काय तुमचा स्ट्रेंथ. ओके, मॅग्नेटायझेशन स्ट्रेंथ किंवा फोर्स तुम्ही बोलू शकताय. ओके, तर मग त्यासाठी लागणारे आपण आता ॲपरेटस बघूया. तर सर्वात पहिले आहे तुमचं ऑटो ट्रान्सफॉर्मर, कारण की आपण याच्यातून आपला AC सप्लाय देणार आहोत. नंतर आहे ॲमीटर. ओके, तर इथे तुमचं 1 अँपियरचं ॲमीटर आपण यूज केलेलं आहे. नंतर इथे आहे तुमचं व्होल्टमीटर, तुमचं व्होल्टेज मेजर करण्यासाठी 300च्या रेंजचं. आणि इथे यूज केलेलं आहे आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ओके, ही त्याची LV साईड आहे, ही त्याची HV साईड आहे. ओके, आणि अजून एक ॲमीटर यूज केला आहे HV साईडला. आपण HV साईड अशी ओपन ठेवू शकत नाही, त्यासाठी अजून एक व्होल्टमीटर इथे यूज केलेला आहे. ओके, तर आता आपण सगळ्यात पहिले सर्किट डायग्राम बघू. आता ही त्याची सर्किट डायग्राम आहे. सर्किट डायग्राम मध्ये दिल्यानुसार आपल्याला AC सप्लाय द्यायचा आहे. आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर थ्रू AC सप्लाय देणार आहोत. आणि ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या फेजला काय केलंय आपण ॲमीटरचं कॉमन पॉईंट कनेक्ट केला आहे. आणि ॲमीटरचा जो रेंजचं सिलेक्शन आहे म्हणजे आपली 1 अँपियरची जी रेंज आहे ती आपण जो तुमचा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्या LV साईडला कनेक्ट केला आहे. आणि जो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे तुमचा LV साईडला त्याच्या आपण अक्रॉसमध्ये व्होल्टमीटर कनेक्ट केला आहे. आणि त्याचा जो न्यूट्रल पॉईंट आहे तो कुठे चाललाय तुमच्या ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रल पॉईंटला. आणि इथे त्यांनी ओपन ठेवला आहे HV साईड ट्रान्सफॉर्मरची, पण आपण तिथे काय करणार आहोत व्होल्टमीटर कनेक्ट करणार आहोत कनेक्शन पूर्ण होण्यासाठी. तर आपण आता कनेक्शन बघूया. आता कनेक्शन मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑटो ट्रान्सफॉर्मरची जी फेज आहे ती कुठे कनेक्ट करतोय आपण ॲमीटरच्या कॉमनला. ओके, आणि जी ऑटो ट्रान्सफॉर्मरची न्यूट्रल पॉईंट आहे ती कुठे चालली तुमच्या ट्रान्सफॉर्मरच्या 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रलला. ओके, आता जे कनेक्शन आता ॲमीटरचं जे रेंज सिलेक्ट केली आपण म्हणजे 1 अँपियरचं जी रेंज आहे ती कुठे चालली आहे तुमच्या ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या फेजला. ओके, आणि जो व्होल्टेज आहे व्होल्टमीटर आहे तो आपण काय केला आहे अक्रॉसमध्ये कनेक्ट केला आहे. आणि इथे काय केलं आहे दुसरा व्होल्टमीटर त्याच्या अक्रॉसमध्ये HV साईडला कनेक्ट केला आहे. तर आता आपण त्याचे ऑब्झर्वेशन टेबल बघूया. आता ऑब्झर्वेशन टेबलमध्ये पण आपल्याला काय करायचं आहे व्होल्टेज इन्क्रीजिंग आणि करंट इन्क्रीजिंगच्या रिडिंग घ्यायच्या आहे आणि व्होल्टेज डिक्रीजिंग आणि करंट डिक्रीजिंगच्या रिडिंग घ्यायच्या आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण 3 ते 4 रिडिंग घेऊया आणि मग त्यानुसार तुम्ही तुमचा BH कर्व जो आहे म्हणजे हिस्टरेसिस लूप तुम्ही तो ड्रॉ करू शकता आहे. ओके, तर त्यासाठी आपण आता रिडिंग घेऊया. आता आपण स्विच ऑन करूया आणि ऑटो ट्रान्सफॉर्मरला आपण काय करूया 20 व्होल्ट रेंज देऊया. ओके, तर आता आपण इथे बघूया की व्होल्टमीटरमध्ये 20 रेंज येते आहे का तुमची. आपण 300ची रेंज सिलेक्ट केली आहे त्याच्यामुळे 20 तुमचं आलेलं आहे. ओके, कारण की वरती कोणती तुमची लाईन ही 40ची, तर आपण 20 सिलेक्ट केला आहे. तर 20ला असताना तुमचा करंट बघूया आपण किती येतोय इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. तर करंट येत आहे तुमचा 0.1, तो आपण नोट डाऊन करूया. आता आपण करंट इथे लिहिलाय किती आलाय तुमचा इन्क्रीज केलाय आपण 20नी, तर इथे करंट आलाय तुमचा 0.1. ओके, आता आपण 20नी परत इन्क्रीज करूया व्होल्टेज. ओके, आता व्होल्टेज तुमचा आला आहे 40, तर तुमचा करंट इथे तुम्ही बघू शकताय की 0.1 आणि 0.2च्या मध्ये आहे म्हणजे किती आहे तुमचा 0.15. रिडिंग लिहिली आहे 40 आणि 0.15. ओके, आता आपण नेक्स्ट रिडिंग म्हणजे परत इन्क्रीज करूया तुमच्या 20नी. तर मग आपण आता किती घेऊया 60. ओके, 60 घेतला आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय करंट येत आहे तुमचा 0.2. तर मग आपण तो आता लिहूया. तर तुम्ही बघू शकताय की 60 आणि 0.2 आलेला आहे. आता आपण परत 80ने इन्क्रीज करूया. म्हणजे 80 केला आहे आता आपण व्होल्टेज. आता आपण मेजर करूया करंट. तर तुम्ही इथे बघू शकताय किती आला आहे तुमचा 0.27. ओके, तर मग आपण आता तो लिहूया. ओके, अजून एक रिडिंग घेऊया आपण, मग नंतर आपण डिक्रीजिंगची घेऊया. नंतर आता आपण बघूया की परत आपण 20ने इन्क्रीज करत आहोत म्हणजे आता आपण घेणार आहोत 80 झाल्यानंतर 100. ओके, आता आपण 100 घेतला आहे. तर तुम्ही बघू शकताय 100 घेतल्यावर किती येतोय 0.41 येतोय. ओके, तर मग आपण आता लिहूया. तर इथे लिहिलेलं आहे तुमचं की 100ला किती तुमचा 0.41. ओके,
आता आपण डिक्रीजिंगच्या रिडिंग घेऊया. आता आपण 100ला तुमचं काय केलं आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर व्होल्टेजची रेंज दिलेली आहे. ओके, पण आता आपण काय करूया, 20 घेऊन मग ती डिक्रीजिंगच्या याला घेऊया, 120 घेऊन. ओके, आता आपण 120 घेतला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 120 घेतल्यानंतर किती येतं आहे तुमचा 0.65 नंतर 0.67. ओके, मग आता आपण ती लिहूया रिडिंग. ओके, आता आपण रिडिंग लिहिली आहे 120 आणि 0.67 हा काय आलाय त्याचा करंट आलाय. आता आपण त्याला हळूहळू परत डिक्रीज करूया. आता आपण बघूया की 110 आपण व्होल्टेज घेतलंय, तर करंट किती येत आहे तुमचा 0.49. ओके, तर मग आता आपण, तर तुम्ही बघू शकताय की व्होल्टेज आपलं डिक्रीज होतंय, तर करंट पण आपला डिक्रीज होतोय. ओके, आता आपण काय करूया, परत व्होल्टेज कमी करूया. आता आपण व्होल्टेज 90 घेऊया. ओके, तर 90 घेतल्यावर तुमचा करंट येत आहे 0.37. ओके, तर तुमचं इथे बघू शकताय की व्होल्टेज 90 घेतल्यावर करंट येते 0.37, म्हणजे कमी कमी होत चाललाय. ओके, आता आपण परत व्होल्टेज कमी करूया. आता आपण व्होल्टेज घेऊया, 90 घेतलं होतं, आता आपण 70 घेऊया. ओके, आता हा तुमचा 70 आला आहे, तर तुमचा करंट येत आहे तुमचा 0.25 येतोय. तर आपण इथे करंट लिहिला आहे, व्होल्टेज आलाय तुमचं 70, तर करंट येत आहे तुमचा 0.25. ओके, आता आपण तो परत डिक्रीज करूया, म्हणजे 50 घेऊया. ओके, आता आपण व्होल्टेज 50 घेतला आहे, तर करंट बघूया, तर करंट येत आहे तुमचा 0.2 म्हणजे 0.20. तर मग आपण लिहू. ओके, आता आपण लिहिलं आहे की 50 व्होल्टेज असल्यावर 0.20 येतो. ह्या प्रकारे आपल्या रिडिंग झालेल्या आहेत. तर आता आपण BH कर्व ड्रॉ करूया. आता आपण रिडिंग घेतल्या होत्या, आता आपण त्याचे हिस्टेरिसिस लूप बघूया. तर हा मी हिस्टेरिसिस लूप ड्रॉ केला आहे बाय गिव्हिंग दॅट रिडिंग. ओके, मग त्या रिडिंगनुसार काय केलं आपण, वाय एक्सिसवर व्होल्टेज आणि एक्स एक्सिसवर करंट ड्रॉ केलेला आहे. आता एक्स एक्सिसवर सेंटीमीटर म्हणजे तुमचा 0.1 अँपियर आणि वाय एक्सिसवर 1 सेंटीमीटर म्हणजे तुमचा 10 व्होल्ट. ओके, त्यानुसार मी रिडिंगनुसार म्हणजे आपल्याला इंक्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये रिडिंग घेऊन हा तुमचा हिस्टेरिसिस लूप हा असा ड्रॉ झालेला आहे. ओके, तर तुम्ही बघू शकताय की जर ह्या ज्या पॉईंट्स घेतलेल्या आहेत ते म्हणजे काय, तुमचे ज्या रिडिंग्स होत्या त्या जे इकडे काय येते तुमचं डिक्रीजिंग आणि इकडे येत आहे तुमच्या इन्क्रीजिंग. त्यानुसार आपण हा काय केला, हिस्टेरिसिस लूप ड्रॉ केला आहे. या प्रकारे तुमचं हे प्रॅक्टिकल झालं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.